Characteristics of photoelectric effect. हो. टू मार्क्स लिहू शकतो हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स फोटोइलेक्ट्रिक current is directly proportional to intensity of incident light. Photoelectric effect is directly proportional to intensity of incident light. Next characteristics, threshold frequency require. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे म्यू नॉट. सो ही रिक्वायर पाहिजे फोटोइलेक्ट्रिक. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज रिक्वायर. थर्ड, नो इमिशन बिलो require frequency. And fourth, spontaneous process. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट कशी असली पाहिजे? स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, देन नेक्स्ट, आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. हेडिंग, आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. Einstein photoelectric equation. Okay. आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन 3 मार्क्सला विचारलं जातं. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, काय मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? HV इज इक्वल टू फाय नॉट प्लस हाफ MV स्क्वेअर. आणि आपण बघितलं फाय नॉट म्हणजेच काय आहे? HV नॉट, राईट? फाय नॉट इज इक्वल टू HV नॉट. सो ती व्हॅल्यू तिथे पुट करू शकते ना. HV इज इक्वल टू HV नॉट प्लस हाफ MV स्क्वेअर. सो इकडे प्लस इकडे जाऊन काय होईल? मायनस. सो HV मायनस HV नॉट इज इक्वल टू half MV square, and then HH get common. It means HV minus V naught is equal to half MV square. So आपण हाफ MV स्क्वेअर म्हणजेच कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. सो HV मायनस V नॉट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असणार. यालाच काय म्हटलेलं? आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन.
अजून नेक्स्ट लाईनमध्ये अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन इक्वेशन photon energy is equal to work function. Photon energy is equal to work function plus maximum kinetic energy. सेम नेक्स्ट लाईनमध्ये घे एच व्ही मायनस एच व्ही नॉट, जसं तिकडे केलं सेम ॲज इट इज, फक्त इकडे काय असणार आहे हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच ई व्ही घेणार आहे आपण. ओके, कायनेटिक एनर्जी मॅक्स म्हणजेच काय ई व्ही. सो एच व्ही मायनस व्ही नॉट इज इक्वल टू ई व्ही. देन नेक्स्ट लाईनमध्ये डी ब्रॉगली हायपोथेसिस हे झालं. 3 मार्क्सचे डेरिवेशन्स हे सगळे. डी ब्रॉगली हायपोथेसिस. डी ब्रॉगली हायपोथेसिस. नेक्स्ट लाईनमध्ये अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन. आता आपण आइन्स्टाईन इक्वेशन कुठलं बघितलं, राईट. ओके, अँड देन आइन्स्टाईन म्हणजे प्लँक कॉन्स्टंट. तो इक्वेशन काय होतं आपलं फर्स्ट, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. ओके, पॅकेट्समध्ये ती एनर्जी फॉर्म होते ते फर्स्ट झालं होतं इक्वेशन. डी ब्रॉगली हायपोथेसिस टाकलं, त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, इक्वेशन 1. अँड अकॉर्डिंग टू प्लँक कॉन्स्टंट ई इज इक्वल टू एच सी. अकॉर्डिंग टू प्लँक कॉन्स्टंट एच व्ही. फ्रिक्वेन्सी पॅकेटमध्ये काय होतं, एनर्जी परफॉर्म करते. ऑब्वियसली जेवढी एनर्जी मॅक्स असणार आहे तेवढी फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असणार आहे. सो आपण ई डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही घेतो अँड देन प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एच घेतो, प्लँक कॉन्स्टंट. ओके, याला इक्वेशन 2. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 गेट काय येईल मग, एल एच एस इक्वल देन आर एच एस ऑल्सो इक्वल. सो एच व्ही इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. सो वी नो दॅट अगेन फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय बघितलं, सी काय बघितलं आपण, एच व्ही इज इक्वल टू व्ही म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी, सी अपॉन लॅम्बडा. सो इथे पुट करू शकते ना मी, एच इंटू सी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. अँड देन ते सी गेट कॅन्सल. सो एच अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एम सी स्क्वेअर अपॉन सी गेट कॅन्सल. राहिलं काय मग, एच अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एम सी. आणि आपल्याला फक्त लॅम्बडा हवा आहे. सो काय येईल मग, एच अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एम सी, देन लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम सी. सेम ॲज इट इज, स्पीड ऑफ लाईट म्हणजेच काय वेलॉसिटी. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही, देन सी इज इक्वल टू व्ही. यालाच काय म्हटलेलं आहे, डी ब्रॉगली हायपोथेसिस आहे, डी ब्रॉगली इक्वेशन. सेम ॲज इट इज 3 मार्क्सलाच विचारलं जातं हे.
झालं. नेक्स्ट हेडिंग टाका, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. 3 मार्क्सचं डेरिव्हेशन. डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. सो डी ब्रॉगली हायपोथेसिसमध्ये आपण बघितलं आणि आइन्स्टाईनमध्ये बघितलं कायनेटिक एनर्जी परफॉर्म करते. वी नो दॅट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि आपण लास्ट इक्वेशन बघितलंच, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV. सो के इज इक्वल टू EV. इक्वेशन 2. LHS इक्वल, RHS ऑल्सो इक्वल. सो EV इज इक्वल टू हाफ mv². आता याच्यामध्ये VV काय होईल, VV गेट कॅन्सल. राहिलं काय मग, सॉरी V नाही होणार, सॉरी हा V वेगळा, हा फ्रिक्वेन्सीचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये V हा वेलोसिटी, तो फ्रिक्वेन्सीचा आहे. सो वेलोसिटी हाफ mv² इज इक्वल टू, आता mv² आहे ना, सो 2 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होईल, मल्टिपल. सो mv² इज इक्वल टू 2EV. आता याच्यानंतर 2EV आपल्याला स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड घेतलं तर काय होईल, फक्त पहिले V² ॲज इट इज तिथेच ठेवा, हा M इकडे मल्टिपल, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. सो स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजे V इज इक्वल टू √2EV अपॉन M. यालाच म्हटलेलं आहे डी ब्रॉगली हायपोथेसिस. त्याच्यानंतर डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इक्वेशन लिहून घ्या. त्याच्यानंतर आता लास्ट इक्वेशन बघितलं आपण, लॅम्बडा काय आलं होतं आपलं, लॅम्बडा इज इक्वल टू आत्ताच डी ब्रॉगली हायपोथेसिस H अपॉन mv. H अपॉन mv. सो हा वेलॉसिटीचा V इथे पुट करू शकते ना, H अपॉन m इंटू √2EV अपॉन m. राईट. सो आता याच्यामध्ये कुठली टर्म कॅन्सल आउट होऊ शकते, कुठली टर्म कॅन्सल होऊ शकते, mv² स्क्वेअर रूट m येतो. राईट. सो तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाकल्यावर परत m² होईल ना, काय येईल मग, लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन 2EV m². राईट. हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, परत स्क्वेअर रूटमध्ये टाकण्यासाठी आपल्याला त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, अपॉन m अँड देन m गेट कॅन्सल. मग काय राहिलं, लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन √2EV m. लिहून घेते. अँड देन वेव्ह नंबर आपण बघितलं, वेव्ह नंबर म्हणजेच काय आहे, EV. राईट. सो K इज इक्वल टू EV. मग अगेन EVच्या जागी मी काय पुट करेन, K. देन लॅम्बडा इज इक्वल टू √2 इंटू K मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो H प्लँक कॉन्स्टंट आहे अँड देन MEK, ट्वाइस MEK म्हणजे वेलोसिटी. सो 1.228 और करून 1.228 √V. यालाच काय म्हटलेलं आहे, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन.
झालं. नेक्स्ट हेडिंग टाका, डायव्हिजन अँड जर्मल एक्सपेरिमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट, बऱ्याच वेळेस विचारलेले 4 to 5 मार्क्सला. डायव्हिजन अँड जर्मल एक्सपेरिमेंट, फक्त डायग्राम पण 2 मार्क्सला बऱ्याच वेळेस विचारली. डायग्राम काढून घ्या. झाली डायग्राम. ओके. सो डायव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, इलेक्ट्रॉन कन्फर्म एक्सपेरिमेंटली इन 1927. जर्मर नावाचे त्यांनी काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल एक इलेक्ट्रिक गन जशी आहे त्याच्यामध्ये कॉलिनेटिंग ॲनोड सेट केला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन बीम जे क्रिस्टल निकेल क्रिस्टल प्लेटवर जाऊन काय होतं ते डिफ्रॅक्ट,
म्हणजे तिथून जाऊन बंबाड होऊन आणि ही मुवेबल काय होतं डिटेक्टर, त्याच्यामध्ये गॅलोनोमीटर. सो याच्यामध्ये प्रोड्यूस होतं ते करंट, तर गॅलोनोमीटर शो करत होतं, डिटेक्ट करत होतं. ओके, सो त्याच्यामध्ये त्यांनी एक व्हॅक्यूम ट्यूब घेतली, गन थ्रू काय केलं त्यांनी, इलेक्ट्रॉन्स काय केले, पास केल्यानंतर कॉलिमेटेड ॲनोडमधून ते तिकडे ट्रान्सफर होऊन निकेल क्रिस्टल कर्व काय झाले, रिफ्लेक्ट झाले. अँड देन रिफ्लेक्ट होऊन ते जे रिफ्लेक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिफ्रॅक्टेड मुवेबल डिटेक्टरवर काय होऊन त्याच्यामध्ये म्हणजे ही कंटिन्युअसली अशी काय होत होती, मूव्ह होत होती. आणि त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस झाला, करंट प्रोड्यूस झाला. हे कोणी दाखवलं, गॅलोनोमीटरने. मग त्याचे इम्पॉर्टन्समध्ये वगैरे तुम्हाला समजेल की त्याचा काय यूज केला. हेडिंग टाकलं, डायग्राम काढली, घ्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट इन 1927 the wave property of electron the wave property of electron was confirmed experimentally by Davidson, D and G टाकलं तरी चालेल, by Davidson and Germer. नेक्स्ट लाईनमध्ये a schematic of the experiment arrangement the Davidson and Germer experiment shown in figure. The schematic of the experiment arrangement the Davidson and Germer experiment as shown in figure. नेक्स्ट लाईनमध्ये the whole setup enclosed in equivalent chamber, जिथे व्हॅक्यूम ट्यूब क्रिएट होते, इन इक्विवॅलंट चेंबर. नेक्स्ट पॉइंट, it uses an electron gun ओके. जे काही हे डिव्हाइस आहे ज्याच्याने काय टंगस्टनमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस होतात. ओके, ही गन टाईप. त्याच्यामध्ये घ्या कंटिन्यू. अ डिव्हाइस प्रोड्यूस electrons by heating a tungsten filament F using a battery B. Continue. Electrons from the gun are accelerate through a vacuum to a desired velocity by applying suitable accelerating potential across a cylindrical anode and are collimated
into a focus beam. Okay, cylindrical calorimeter into a focuser beam. Next point, this beam of electrons, this beam of electrons falls on a nickel crystal sorry, nickel crystal, and is scattered in different direction by the atoms of the crystal. Next point, scatter electrons were detected by an electron detector, and the current was measured with the help of कोणाच्या हेल्पने मदत करंट मेजर करतो आपण गॅलोनोमीटर, with the help of गॅलोनोमीटर. Next point, by moving the detector on circular scale, the intensity of the scattered electron, जिथे ह्या सर्क्युलर डिटेक्टरमुळे काय होतात ते इलेक्ट्रॉन स्कॅटर. कंटिन्यू, was measured for different value of scattering angle theta. Next point, scatter intensity was not found to be uniform in all directions. The intensity pattern resemble a diffraction pattern with peak corresponding to constructive interference and troughs to reason destructive interference. काय constructive and destructive interference? Superposition of wave, constructive and destructive interference. काय constructive interference म्हणजे काय? ज्या ब्राईट वेव कोलाइड होतात, ओव्हरलॅप होतात. सपोज ह्या फॉर्ममध्ये ह्या ब्राईट आहेत, ओके. आणि इकडे पण काय आहे, 2 फोकस घेतले आपण. ही पण ब्राईट
त्याच्यानंतर ही पण ब्राईट, ही पण ब्राईट, आणि याच्यानंतर ज्या डार्क असतात ह्या डार्क. ओके, जिथे ब्राईट कोलाईड होता ना, आता ह्या फोकसची आणि ह्या फोकसची सपोज इथे, त्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतात. ओके, आणि जिथे ब्राईट होतात ना, तर सपोज इथे कुठे असेल त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतात. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. डिफ्रॅक्शन इज अ प्रॉपर्टी ऑफ वेव्स. नेक्स्ट पॉइंट, diffraction is property of waves. Hence above observation implied that the electron form a diffraction pattern on scattering, and that particles could show wave like property. ते यंग स्लिट एक्सपेरिमेंट आहे ना, ते करून ठेवा, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे सुपरपोजिशन ऑफ वेव ऑप्टिक्समधलं यंग स्लिट एक्सपेरिमेंट. देन नेक्स्ट लाईनमध्ये आपण इक्वेशन बघितलंच. काय बघितलं? पिक वॉज लॅम्बडा, द डी ब्रॉगली रिलेशन इलेक्ट्रॉन्स. आत्ताच बघितलं. काय आलं होतं आपलं इक्वेशन? लॅम्बडा इज इक्वल टू 1.288 अपॉन व्ही व्होल्ट. ओके, हे लिहून घ्या नेक्स्ट लाईनमध्ये, मी सांगते. दिस पिक व्हॅल्यू वॉज रिझल्ट. नेक्स्ट लाईनमध्ये this peak value was the result constructive interference of the electrons scatter from different layers of regularly spaced atoms of the nickel crystal. सो त्यांनी व्होल्ट घेतला होता कॉन्स्टंट 54. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1.288 अंडर होता इथे अंडर रूट 54. सो त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आली होती 0.16. डी ब्रॉगली हायपोथेसिस अँड जी यांनी काय डॅव्हिजन जर्मर एक्सपेरिमेंटमध्ये लिहून घ्या. हे नॅनोमीटर कॉन्स्टंट हे लक्षात असू द्या. ह्या 3 स्टेप. ओके, म्हणजेच काय, द वेवलेंथ obtained from the experiment result for an डी ब्रॉगली रिलेशन क्लोज ॲग्रीमेंट. म्हणजे जे त्यांनी डी ब्रॉगली यांनी इक्वेशन मॅथमॅटिकली काढलं होतं ते त्यांनी डायग्रामॅटिक एक्सपेरिमेंटली रिसर्च. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. मग फ्रॉम द इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन मेजरमेंट the wavelength of matter of wave associated with the electrons was found to be 0.16 नॅनोमीटर NM. अंडरलाईन करून ठेवा त्याला 0.16. ओके, देन नेक्स्ट लाईनमध्ये द टू व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा obtained from the experimental result and from the theoretical
to be theoretical to be de Broglie relation where in close arrangement in this way D and G Davison and Germel experiment verify the de Broglie hypothesis, a de Broglie relation. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये 2 मार्क्सला विचारू शकतं. हे सब हेडिंग टाकत आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ डी अँड जी एक्सपेरिमेंट, डॅव्हिजन अँड जर्मल. इम्पॉर्टन्स ऑफ काय होतं, हे फर्स्ट ऑब्झर्वर होते की फेनॉमेनॉन ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट किंवा इलेक्ट्रॉन्स हे कसे परफॉर्म होतात हे कोण होते, फर्स्ट फेनॉमेनॉन होते. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट, द डी अँड जी एक्सपेरिमेंट वॉज फर्स्ट ऑब्झर्व ऑफ phenomenon of diffraction of electrons, Next important, the observation made in this experiment implied that the electrons form a diffraction pattern on scattering and that particles could show wave-like properties. Next important, the experiment verify the de Broglie hypothesis for the existence of matter wave. ओके, एक न्यूमेरिकल घ्या. A student weighing 45 kg, Planck constant. A student making 45 kg is running with the speed of 8 km per hour. Okay. on a footpath 2 meter wide. A small car weighing 1200 kg. Sorry, is moving with a speed 60 km per hour. On a 20 meter wide road.
20 meter wide road. Calculate their de Broglie wavelengths. Calculate their de Broglie wavelength. ओके, काय कॅल्क्युलेट करायचे मी ते सांगा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? काय बघितलं आपण डी ब्रॉग्लीचं इक्वेशन? एच इज इक्वल टू घ्या काय प्लँक कॉन्स्टंट प्लँक कॉन्स्टंट नाही, तो इथे घेतला होता तो वेगळा. प्लँक कॉन्स्टंट एच इज इक्वल टू 1.28. फर्स्ट इक्वेशन ऑफ एच प्लँक कॉन्स्टंटवाला, आत्ताचं नाही. आत्ताचं आपण ते त्यांचा हायपोथेसिसमध्ये घेतला होता. फर्स्ट इक्वेशन होतं ना, एनर्जी इमिशन ई इज इक्वल टू एच व्ही. दोघं नव्हते फर्स्ट याला. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अँड ई इज इक्वल टू 6.60. लक्षात ठेवा. आता हा एच हायपोथेसिसचा आहे, पण प्लँक कॉन्स्टंट केमिस्ट्रीमध्ये पण असेल ना, 6.63 × 10⁻⁻34. मी कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहायला लावल्या होत्या, लिहिल्या आहे का त्या सगळ्या ज्या पण फिजिक्सच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे? क्रिटिकल वेलॉसिटी, देन स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ साऊंड लिहिलं आहे. आज लिहा. ओके, गुगलवर सर्च करा प्लँक कॉन्स्टंट, ज्या काही कॉन्स्टंट टर्म आहेत त्या सगळ्या. ओके, आता इथे काय कॅल्क्युलेट करायचे? दोघांचे आपल्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस कॅल्क्युलेट करायचे. म्हणजेच काय, λ1 आणि λ2, त्या मुलाचं पण आणि त्या कारची पण. सो काय आहे मग, H/mv. ओके, देन टू टर्म्समध्ये दिलेलं आहे m1 अँड v1. सो इथे λ1चं काय येईल, m1 v1. एच प्लँक कॉन्स्टंट सेम आहे, सो m2 v2. आधी किलोमीटर पर अवरचं कशामध्ये करणार, मीटर पर सेकंडमध्ये करणार. ओके, काय येईल मग मीटर पर सेकंडमध्ये करायला? कशाने मल्टिपल करावं लागेल? 8 × 5/18 मीटर पर सेकंड. सेम ॲज इट इज 1200 × 5/18 मीटर पर सेकंड. किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी सॉरी 60 वेटलाच केलं मी. 60 × 5/18 मीटर पर सेकंड. सो काय येतो मग आपलं V1 अँड V2? V1 येतो 5 × ना, डायरेक्टली घेतलं तरी चालेल, पुढे कॅन्सल आउट होतील ते. करा सॉल्व. म्हणजे काय येईल, λ1 इज इक्वल टू 6.63 × 10⁻34 अपॉन m1 काय आपला 45 इंटू, आणि V1 काय आपला, आपण डायरेक्टली इथे घेऊ 8 × 5/18. बघू इझी वे जातं का. λ2 इज इक्वल टू 6.63 × 10⁻34 अपॉन m2 आहे 1200 × 60 × 5/18 × 60 × 5/18. इथं है 2 1 जा 2 2 जा 4 राइट, and 2 9 जा 18, 9 1 जा 9, 9 5 जा
45. ओके, काय येईल मग 25 into 4 100, right? 5 into 5 25 and then 25 into 4 100. So 6.63 into 10 raised to minus 34 upon 100. आता इझी वे 100 म्हणजेच आपण काय घेणार आहे 10 raised to 2. ओके, अँड देन तो वरती जाऊन काय होईल प्लस आहे, खाली वरती जाऊन मायनस, म्हणजे 6.63 इंटू 10 raised to minus 34 अपॉन 10 raised to 2 अँड देन 6.63 इंटू 10 raised to मायनस मायनस प्लस आणि देन मायनसची साईन म्हणजे 36. हा आला आपला लॅम्बडा 1. तर लॅम्बडा 2 करा बरं सॉल्व, सांगा बरं काय तो. आलं का? येत आहे 6.63 इंटू 10 raised to minus 34 अपॉन 400 इंटू 10 किती होतात 4000 आणि इंटू 5. सपोज 10 इंटू पूर्ण टर्म काय होईल 10 इंटू 10 raised to 4. कळालं कसं? 4 इंटू 5 4 इंटू 5 20 होतात आणि देन हे 0 म्हणजे किती होतील 2000 आणि हा 10 म्हणजे 2000, राईट? आणि देन 2 इंटू मी जस्ट 10च्या हे केला आणि मग टोटल 6.63 अपॉन 2 इंटू 10 raised to हाफ माय प्लस 4 वरती जाऊन मायनस 4 येईल म्हणजे मायनस 38 आणि 2 1 जा 2 2 3 जा 6 पॉईंट अगेन 3 जा and 1 म्हणजे आन्सर आलं 3.31 इंटू 10 raised to minus 38 लॅम्बडा 2. म्हणजे त्याची डी ब्रॉग्ली हायपोथेसिसनुसार वेव्हलेंथ फर्स्ट म्हणजे त्या मुलाची किती असणार आहे 6.63 इंटू 10 raised to minus 36 आणि कारची किती असणार आहे 3.31 इंटू 10 raised to minus 38. हे झालं आहे का वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. फोटो सेल झाला आहे ना. झालं आहे. ओके, ठीक आहे. हे नसेल झालं हेडिंग टाका वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. वेव्ह पार्टिकल
duality of matter. The material particles show wave, material particles show wave like nature under certain circumstance. This phenomenon it's called wave particle duality of matter. ओके. द वेव पार्टिकल म्हणजे ते मटेरियल काय शो करतात, वेव लाईक अ नेचर अर्डन सर्टन. सो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, डुॲलिटी ऑफ मॅटर. ओके. वेव फॉर्ममध्ये पण आणि कुठल्या फॉर्ममध्ये, पार्टिकल फॉर्ममध्ये पण. देन नेक्स्ट त्याच्यामध्येच घ्या, नाही नेक्स्ट हेडिंग टाका. इलेक्ट्रॉन इमिशन. नेक्स्ट हेडिंग इलेक्ट्रॉन इमिशन. त्याची डेफिनेशन घ्या. इलेक्ट्रॉन इमिशन इज डिफाइंड ॲज the release of electrons from a materials a surface occurring when electrons gain enough energy to overcome the attractive forces holding them, म्हणजेच वर्क फंक्शन. ओके. होल्डिंग them typically by applying external energy like heat, light or an electric field. Okay. नेक्स्ट लाईनमध्ये देअर आर 3 टाइप्स. फर्स्ट आहे थर्मिओनिक इमिशन. झालंय का, नाही ना. थर्मिओनिक इमिशन. heating a material provide thermal energy causing electrons to gain kinetic energy and escape. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. कॅरीड आउट बाय हीटिंग, कंटिन्यू त्याच्यातच. कॅरीड आउट बाय हीटिंग द मेटल टू टेम्परेचर नियर अबाउट 2000 डिग्री सेल्सिअस.
दॅट इज बाय प्रोव्हाइडिंग थर्मल एनर्जी. नियर अबाउट त्याचं टेम्परेचर किती असलं पाहिजे, 2000ला अंडरलाईन करून ठेवा. ओके. नेक्स्ट घ्या फील्ड इमिशन. नेक्स्ट टाईप फील्ड इमिशन. A strong external electric field, a strong external electric field pulls electrons out of the surface. फॉर एक्झाम्पल कशाने, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतात, फील्ड इमिशन डिस्प्लेज असतात, तिथे हे बघायला मिळतं. और नेक्स्ट लाईनमध्ये घ्या कॅरीड आउट बाय एस्टॅब्लिशिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड्स नियर अबाउट 106 व्होल्ट पर मीटर. अंडरलाईन करून ठेवा त्याला. At the surface of metal tip that is providing electrical energy, field energy. नेक्स्ट घ्या फोटो इलेक्ट्रॉन इमिशन. नेक्स्ट फोटो इलेक्ट्रॉन इमिशन. carried out by shining radiation of suitable frequency. शायनिंग रॅडिएशन म्हणजे काय, अल्ट्राव्हायोलेट जे रेज असतात. ओके, अल्ट्राव्हायोलेट रॅडिएशन्स जे रेज असतात, जे विजिबल्स असतात, त्यांना शायनिंग म्हणतात. शायनिंग रॅडिएशन ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑन अ मेटल सरफेस that is by providing light energy. Okay. Then next hypothesis वर एक न्यूमेरिकल घ्या. कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली. झालं, हे 3 टाईप्स आहे फक्त. त्याच्या 3 मार्क्सला विचारलं तर त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाईप्स लिहायचे, आणि मध्ये फक्त तुम्ही टेम्परेचर किंवा एनर्जी लिहिली तरी सफिशियंट आहे. कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली वेवलेंथ न्यूमेरिकल ऑफ an electron moving with kinetic energy of 100 electron volt EV, 100 EV, passing through a circular hole of diameter 2 angstrom. ओके, त्यांनी काय कॅल्क्युलेट करायला लावलं, डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल, आता त्यांनी ई दिलेला आहे आणि वी नो दॅट मास ऑफ इलेक्ट्रॉन्स माहिती आहे तुम्हाला, एम इज इक्वल टू काय 9.11 इंटू 10⁻⁻31. 9.11 इंटू 10⁻⁻31 मास ऑफ इलेक्ट्रॉन्स, वी नो दॅट. ओके, सो त्यांनी आपल्याला डी ब्रॉग्ली वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा, आपण याच्या आधीचा काय फॉर्म्युला बघितला, लॅम्बडा इज इक्वल टू
ओके, बट तिथे एम दिलेला आहे, बट व्ही दिलेला आहे का? नाही. मग अगेन अजून एक कुठला फॉर्म्युला आहे वेव्हलेंथचा डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये, ज्याच्यामध्ये ई पण कन्सिडर केलेला आहे आणि एम पण कन्सिडर केलेला आहे. दॅट इज h/√2m/e, राईट? ओके, तिथे स्मॉल घेतला आहे. मग आता इलेक्ट्रॉन होल्डचं जूलमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल? 1.6 इंटू 10⁻⁻19ने मल्टिपल करावं लागेल. कन्वर्जन पण लिहून घ्या, जूल. ओके, सेंटीमीटरचं मीटरमध्ये, किलोमीटरचं मीटरमध्ये आणि लर्न करा. काय येईल मग? 100 म्हणजे 10⁻², म्हणजेच काय? 1.6 इंटू काय येईल? 10⁻⁻17 जूल. करा व्हॅल्यू पुट सगळ्या. प्लँक कॉन्स्टंट एच माहितीच आहे, 6.63 इंटू 10⁻⁻34. सो लॅम्डा इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन √2 इंटू एम काय आपला 9.11 इंटू 10⁻⁻31 इंटू ई काय आला आपला 1.6 इंटू 10⁻⁻17. येतं आहे 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन √2 इंटू 1.6 किती होतात? 3.2 इंटू 9.11 इंटू 10⁻⁻, मायनस मायनस प्लस काय येईल मग? -48, राईट? देन -48 आहे ना, सो ते स्क्वेअर रूटमध्ये, स्क्वेअर रूटच्या बाहेर काय येईल मग? काय येईल? इंटू 10⁻², काय येईल स्क्वेअर रूटच्या बाहेर? 24. ओके, अँड देन -24 यावरती जाऊन काय होईल? +24 अपॉन √3.2 इंटू 9.11 and then 34 minus 24 minus 10 आणि यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? 2 इंटू, ओके, पूर्ण आन्सर का? नाही ना, मल्टिप्लिकेशन. ओके, आणि त्याला तो 6.6ला डिवाइड करावा लागेल. स्क्वेअर रूट घेतला त्याचा
29.15चा स्क्वेअर रूट. काय स्क्वेअर रूट काय आला? 5.3 समथिंग. हां ठीक आहे. त्याला डिवाइड 6.63ला 5. So 1.23 into 10 raised to -10. हा ना आपला डी ब्रॉगली. वेवलेंथ म्हणजे युनिट येणार मीटर. हे 2-3 पॉईंट राहिले ते मग बघू नेक्स्ट लेक्चरला.